ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तिसार अध्याय 39. या अध्यायाच्या पठनाने व्यापार व्यवसायात यश मिळेल. अध्याय 39 प्रारंभ. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जयाजी आदिनाथा कर्पूर वर्णा उगर भूषिता बोलवे पुढे ग्रंथार्था नवरसाधिक कृपणे. मागील अध्यायी केले कथन चरपटीच्या होणी जन्म. दत्त दीक्षा पुढे घेऊन नाथपंथी मिरवला. उपरी एकादश नाथांपासून 84 सिद्ध झाले पूर्ण. तयांची सांगितली नामे यथाविधी करूनिया. एक गहणी वेगळा करून 72 आठांनी केले निर्माण. उपरी मीननाथ चौरंगी अळभंगन 12 सिद्ध निर्मिले. एकूण 84 सिद्ध पूर्ण. पुढे आता एका कथन चरपटी करी तीर्थाटन कथा केसी वर्तली. गया प्रयाग काशीहुनी जगन्नाथ मल्लिकार्जुन फणी पर्वत रामेश्वर करून कुमारी दैवत पाहिले. 12 मल्हार हिंगलाज 12 लिंगी तेजपुंज सप्त मोक्षपुऱ्या पाहून सहज मही प्रदक्षिणा घातली. सकळ महीचे झाले तीर्थ गुप्त प्रकट अत्यद्भुत. परी एक राहिले इच्छिले तीर्थ स्वर्ग पाताळ तीर्थात करुणी मणिकर्णिकेचे स्नान. सकळ स्वर्ग याचे पाहून उपरी पाताळ भुवनी जाण भोगावती वंदावया. ऐसा विचार करून चित्ती गेला बद्रिकाश्रमाप्रती. तेथे नमुनी उमापती पुढे चालिला महाराज. व्यान प्रयोगी भस्म चिमुटी चर्चुनिया निज ललाटी. तेने करुणी वात गती गमनाते दावीत असे. मग आदित्य नामे मंत्र जपून प्रत्यक्ष केला नारायण. तो मागे पुढे सिद्ध होऊन मार्गापरी गमत असे. की मन योगाच्या धीर धरुणी करी चरपट लंगी महेंद्रगिरी. शैल्य बर्फ लहरी अंगी झगट करतात. सविता तेज अति अद्भुत परम तीव्र दहाते करीत. तेने करून बर्फगणात वितळपणे मिळवत. जैसे पर्जन्यकाळी मही वितळे मित्र तेज प्रभय. त्याची न्याय ते समयी हिमाचल कण वहिवटले. ऐसे करुणी गमनस्थिती लंबून गेला स्वर्गाप्रती. तो प्रथम शृंग मारुती सत्यलोका पाहिले. जाताची गेला विधी सभेत. चतुराननाचे चरण वंदुनिया जोडुनी हस्त सन्मुख उभा राहिला. विधी पाहुणी चरपटासी म्हणे कोण आला योगाभ्यासी. ऐसे बोलतात ते गडीसी नारद उभा ते होता. तो तयाच्या सन्मुख होणे म्हणे महाराजा चतुरानना. मग मुळापासून जन्मकथन तयापासी बदला तो. एकोणी विधी सर्व वृत्तांत आनंदला अति अद्भुत. मग चरपटाचा धरुणी हस्त अंकावरी घेतला. हस्ते मुख कुरवाळून क्षणोक्षणी घेत जुंबून म्हणे बाळा तुझे येणे केसे झाले स्वर्गासी. एरी म्हणे जी ताता नारदे ओपिली दत्त हसता. तेने वरत पाणी माथा ठाऊक केला बाळासी. मग सकळ चरपटी ते विद्यार्णव वैखरी पत्रे आणून ठेव. त्यावरी मोदाने कमळोद्भवे श्रवण पात्री भरला असे. तो कुशल विद्यारत्न श्रवण शक्ती की साठवण परम आल्हादे आनंदून पुन्हा चुंबन घेत असे. यावरी बोले चतुरानन बाळा कामना वेदली कोण. एरू म्हणे तव दर्शन घ्यावे म्हणी वाटले हो. यापरी होता कामना चित्ती. तेथेची वेदली कृपामूर्ती की मणिकर्णिका स्नाना निवृत्ती भोगावती पाहावी. यापरी बोले कमळोद्भव 12 एक संवत्सर येथे असावे. त्यात पर्वणी आल्याचे अपूर्व स्नानाचे जाऊ सकळे. ऐसे बोलता कमळोद्भव त्यात अवश्य म्हणे चरपटीनाथ. यापरी राहता सत्यलोकात बहुत दिन लोटले. परी चरपट आणि नारद मुनी वर्तती एक चित्ते खेळणी. चैन्य पळे एका वाचुनी एकमेका क्षणार्थ. ह्यापरी कथा पूर्वापारसी नारद जातसे अमरपुरीसी. तो सहस्र चक्षु देखता त्यासी विनोदोक्ती पाचारी. देखताची हा तपोवृंद म्हणे यावे कळी नारद. ऐसे शक्राचे 19 शब्द मुनी क्षोभ पावला. चित्ती पेटता कोपागणी अंतरी जल्पे नारद मुनी म्हणे तोही समय तुझ लागून एक वेळा दाखवीन. ऐसे म्हणणे स्वचित्तात नाराज जाता आपल्या स्थानाप्रत. यासही लोटले दिन बहुत. परी शब्द चित्तात रक्षित असेल. तो सांप्रतकाळी चरपट मुनी विद्यापात्र प्रयाग्नी ते पाहुणी जल्पे नारद मुनी इंद्र आहुती योजावा.
ऐसे काम रतनी इच्छा दामी रक्षित असतात देवस्वामी. तो एके दिवशी श्रवण उमे शृंगारीला चरपटतो. म्हणे बांधावा एक वचन कामे वेधले माझे बांधवा एक वचन कामे वेधले माझे मन की अमर कुसुम वाटिका श्रम पाहू क्रीडी करणे. चरपट म्हणे अवश्य मुनी चला जाऊ एची क्षणी. मी ऐसा विचार करून म्हणे अमरपुरी चालिला. मार्गी चालता चरपटनाथ शांतपणे मही पाऊल पडत. ते पाहुणे कमलोद्भव सूत चरपटाते बोलत असे. म्हणे सगळ्या जाने येणे आहे परम लंबितवाने तरी गमन ऐसे चालीने घडून कैसे येईल. चरपट म्हणे आम्ही मानव आमची ही जी चाली काय करावे. तुम्हापाशी असेल चपल उपाव तरी तिने करून मज न्यावे. नारदे ऐसे शब्द ऐकून कार्य कामणी मोहित मन मग मार्गालागी स्थिर होऊन गमन कळा अर्पिली. जो महा अद्भुत कमलापती तिने दिलेली होती नारदाप्रती ती प्रारब्ध बळे चरपटाप्रती लादली असे औचिती. ती गमन कळा कैसी स्थित इचल्या ठाया ती नेत आणि त्रिभुवनातील सकळ वृत्तांत दृष्टीपुढे बेसतो. आयुष्य भावी वर्तमान गुप्त कृत्य झाले होऊन कोण्या ठाई वसे कोण सकळ दृष्टी पडत असे. ऐसी कळा ती गमन स्थिती चरपटाते होता प्राप्ती. मग हृदयी सरिता भरती तोय आनंदाचे लोटले. मग उभय एके कल्ले करून मार्गी करीते झाले गमन. एक सारखा एक चंड किरण स्वर्गालागी मिरवले. मग लवडता डोळियांचे पाते मनोवेगे अपूर्व असत गगनचुंबित मार्गे अमर क्षितीत कुसुम वाटिकेत पातले. तव तेथे नाना तरु विस्तीर्ण गगनचुंबित विशाळवन ज्यांच्या कुसुम सुगंधी करून अमोघ पाषाण मिरविते. सहस्र योजन कानन समस्त झाले आहे गंध व्यक्त. ते पाहून चरपटनात परमचित्ती आलादे. म्हणे कुसुम वाटी करिता गमन खेळते नाना क्रीडा वचने खेळता खेळता येते दिसून पियुष फळे त्या ठाया. नारदासी म्हणे चरपटनात फळे बक्षावी कामना होत. नारद म्हणे कोणी हस्त धरला आहे तुमच्या. मग मन मानेल तेसे फळ तोडीने तपोबळ भक्षण करीत असे एकमेळ उभयसूत विधीचे पै. तयाच्या बीज साली सांडून पियुष रसाची करती सेवन ओपरी सांगून सांडून येते स्थान अनेक स्थाने सेविधी. फळे तोडिता पाक शाखा मही पडती विभक्त रोखा. ऐसी ठाई ठाई कुसुम वाटिका मही लागी दर्शवी. या उपरी उभय ते समय कुसुमे तोडती गंध प्रवाही आणि भूषण मिशे सर्व देही घेऊनी काही जातात. तो ब्रह्मदेव देवतार्चनी बेसता ठेवती पुढे नेवरी. मंदी ताता हिंडता कानाने अपूर्व पुष्प आणली. याचे धैर्य ते नित्य उभय पाहती बागायत. परिरक्षक येता मार्गी तेथे निज दृष्टीने न दिसती. मनात होणी साशंकित म्हणे कोण येतो न कळे येत सकळ नासून बागायत जात आहे येथुनी. मग ते रक्षक पाळतीवरी गुप्त बेसती अन्य क्षेत्री. तो एके दिनी उभय सत्वरी कुसुम वाटिके संचरले. संचरिता विभक्त ठाया चरपट गेला फळे तोडावया. तो रक्षक येऊन पृष्ठी माया चरपटता ते धरियले. ते नारदाने पाहून त्वरे करून केले पलायन स्वस्थानसी जाऊन स्थिर होऊन राहिला. एहरीकडे लतिका पाळ धरून या चरपट बाळ येताची भेदिले मुख कमळ हस्तप्रहारे करून या. तेने कोपोनी तप केसरी हे अपूर्व भासे वैश्वनरी. मग तीव्र शिखा आहुती बनकरी चाववया धावत असे. करी कवळणी भस्म जुमिटी वातारकृषण जल्पे होती. तेने करून बनकर थाटी व्याप्त झाले सकळी. परम अस्त्र ते कठीण सकळांचे भेदले हृदयस्थान. तेने देहीच्या सकळ पवन कोंठीत झाला ते समयी. कुंठित होता श्वासोश्वास तेने प्राण झाले कासावी. सकळ उलकलोने महिस डोळा विकास दाटला. गात्रे कापती थरथराट मुखी रुधिराच्या पोरट. नेत्र वटारूने स्थूळवट बुबुळाते दावी विधी. ऐसा होता विपर्यास तो अनेक बनकर ठायास. मागून येता सहज स्थितीस तेथे पाहिले सकळी का. तो अव्यवस्थित सकळ बनकर पडिले आहेत महिवर. ऐसे पाहुणे करती विचार तो सिद्ध बाळक पाहिला. परम तीव्र अति कठीण दैलिप्य रूप तेज गहन. त्याचे दृष्टी पाहून मागचे मागे सरले. त्वरे येऊन नगर क्षेती म्हणे महाराजा हे नृपपती एक जोगी अर्क स्थितीत आला असे महाराजा. बाळरूपी अति सामतेने बनकराचे घेतले प्राण. हृदयी पेटला प्रलयानळ समान. दक्षा मिरवू बनत असे आणि वल्ली तरू पाहत फिरत आहे बागायतना चले आमचे महात्म्य देते म्हणून आलो या ठाया. मग पाचारोने सुरवळ मेळ इंद्र म्हणे तुम्ही जाऊन सबळ शासन करून या बाळात धरून आणा मजपुढे. नावरे तरी करा बंधन शास्त्राश्री करावे कंदन. युक्ती प्रयुक्ती करून अरिष्टाते दौडावे.
ऐसे बोलता देवपाळ सकळ देव उठले सबळ. चरपट प्रताप समुद्र जळ प्राशन करू पाहती. की ते सैन्य मनोहे वडवानळ अति क्षोभणे शिखाजाळ शस्त्रास्त्राई महादळ घेऊन या चालिले. हिताची कुसुम वाटे निकटी चरपट पाहता जाला दृष्टी. मग सावध राहुने कोपारणव पोटी लहरा सोडू म्हणत असे. भस्माची मिठी करी कवळणी सावध उभा ब्रह्मानंदन. तो देव सैन्य अपार घाणे निकट येऊन बोलत असे. पाहुण्या तयाचे तीव्रपण मणी म्हणे ब्रह्मानंद व्यर्थ विद्या अपार क्षण कासली असे करावा. सकळ अस्त्र प्रताप तरणे त्यात अस्र मुकुट म्हणे त्याची वनवासी पाठवणी वातारप्रशन रुजवावा. मग हाती भस्मची मुठी वातारप्रशन झाले होती. पाहुणी देव चमू सव्य अपसव्य फेकीत असे. मग तो अस्त्र प्रयोग कठीण सकळ चमू घाली विष्णू. सर्वा हृदयी संचरून आकर्षणला वाहतो. सर्वांते वाद होता लिप्त श्वासोश्वास झाले कुंठित. मग ते शस्त्र अस्त्र हस्त मोकळवणी देतात. प्राण होणी कासावीस देह सांडिती स्वर्ग महिस रुधिर देह सांडिती स्वर्ग महिस रुधिर येऊनी अननास पूर्वाहे बडबडा. नेत्रद्वारे वटारून सकळ सांडू पाहती प्राण. गात्रे विकळ शव समान सकळ काननी मिरवले. ऐशा दशेत देव सगन होता एरीकडे पाक शासन. हेर भृत्य पाठवून समाचार आणवी. येऊनी हेर पाहुणे तेच सांगते झाले अमरपाळा. ते म्हणती महाराजा अत्यद्भुत देव सर्वस्वी निमाले परी पुढे आता येथे येऊनी अमरनाथा तुमचे सकळ जीविता ओस नगरी करील की. बाळ रूप दिसतो सान परी कृतांताच्या घेईल प्राण. प्रलय रुद्र तो आकर्षण करील मही वाटत असे. की महाप्रलय आजीच्या आला ऐसे परी भासे आम्हाला. ऐसे एकोणी बहु बोला पाक शासन दचकत असे. यावेळी धैर्य धरून बोलत सिद्ध करा एरावर. महाप्रलय वज्रगाते भग्न करण्यात यासे. ऐसे एकोणी बोलती हेर म्हणती न्यून काय झुंजार. परी तो धनुष्य लागी शर न लावे अजून महाराजा. पाहता पाहता रणांगणी विपरीत करतो करणी उगीच श्वासोश्वास कोंडणी. प्राणच सुडतो झुंजार. तेथे तुमचे वज्र अस्त्र काय करेल सहस्र नेत्र. तयाची विद्या गुप्त क्षेत्र काही करू नये त्याची. ना तरी उगलाची जाईल प्राण मग सकळ राहील मुखभंजन. तरी दशक राहते साह्य करून येथे आणावा महाराजा. त्याची होताची दृष्टादृष्टी याची होय श्वास कोणती. तरी महाराजा हे दयाजठी शिव साह्य करावा. तरीच देव उठती पुढती. ना तरी सकळांची होईल शांती. तस्मात आता युद्धाप्रती जाऊ नये महाराजा. ऐसे एकता हेर भाषण उठता झाला पाक शासन. वाहनारूढ प्रत्यक्ष होऊन कैलासाची पातला. ते शिवगणे वेष्टीत सदाशिव बेसला होता महादेव. तो अकस्मात देवराव जाऊया पोहोचला. चरणावरी ठेवून माता म्हणे महाराजा आदिनाथा तुम्ही अमरपुरीत मजपतीता अमर करोणी बैसविले. बैसविल्यावरी दानवे थोर गांजिल्यावरी वारंवार संकट निरसुनी सत्वर पदस्थापना मज केली. परी आता निर्वाण आले देव सकळ प्राण मुगले. सांगावया तुम्हासी वाहिले उरलो आहे इतका मी. शिव म्हणे ऐसा कोण आला आहे स्वर्ग चढून. शक्र म्हणे स्वदृष्टीने पाहिला नाही महाराजा. कुसुम लतिकेचा केला नाश म्हणून पाठविले सर्व देवास. त्यांच्या समोर होता प्राणनाश पळून आलो इथे मी. ऐसे एकता शिव शंकर गणासी आज्ञा देत सत्वर. सिद्ध होणे चला समग्र समागमे माझी. आणि विष्णू ते कराश्रुत तो होवो अनायासे सहित. ऐसे एकता दूत विष्णू समीप धावते. मग गणासहित अष्टभैरव अष्टपुत्र घेऊन शिव शतकोटी समुदाय अमरपुरी पातला. चढा उडी रणात देव मिळाले समस्त. चरपटीने दृष्टी देखत भस्मची मुठी कवळली. चित्ती म्हणे कासिया उशीर उगाची शीन करावा थोर. निवृत्ती करून थोर व्यवहार बोलवावे सर्वांसवी. ऐसे सिद्ध करुणी वचन प्रयोगी अस्त्र वातारप्रशन. अस्त्र देवता सिद्ध करून श्वास बंद शिवासहित. श्वास झाले कोंठीत शिवासहित. देव झाले विगलित. मूर्छना येऊन भूमीवरी पडत प्राण सर्वांचे निघू पाहती. असो शतकोटी गण शिवाचा पाक शासन. एकदाची महिकरण ढासळीने पडिले. जे तरु पल्लव शाखी मूळ खंडता पडती शेकी. तेवी अवस्था झाली नेकी महिवरी पडतात. त्यापरी शिवादी शतकोटी गण मुख आच्छादिक पाक शासन. पुष्प वाटिकेस विकल प्राण मूर्छागत झाले ते. अवघे पडिले निचेष्टित परी नारद दुरोने विलोकित. हस्तपाद कुंडिता हंसत अमरनाथा पाहुणे. मणी म्हणे बरे झाले अहंकारी सर्व गळाले. देवा माझे कित्येक मेले शवे झाली शरीरांची. कुसुमलता पाळक बन करते सगळी सांडिले देह अवसर. प्रेत होणी महिवर भय करून पडिले.
कोणा रुधिराच्या बळबळात मुखी अपार पूर्ण उडत श्वेतवर्ण चक्षुपाठ वटारून दाविले. एकीकडे शिवदूत गेले होते वैकुंठात. विष्णू लक्ष्मी महाअद्भुत वृत्तांत सर्व सांगतील. म्हणते महाराजा कमलाक्षा महिदक्षा सर्व साक्षास राक्षसारी मोक्षा निजदासा कैवारी नेनो अमरवणी कोण आला बलिष्ठ जाण तेने सकळ देवकृत केले तृण गत प्राण झाले ते. एकटा उरला अमरनाथ तोही शीघ्र येऊन कैलासात स्तवनिया उमानात युद्ध लागे गेला असे. शतकोटी गणासहित वीरभद्रासह देव समस्त सवे घेऊन ओमानात युद्ध लागे गेला असे. भाऊ जाता अमरपुरीसी आम्हा पाठविले तुम्हासी आपण चलावे त्या कटकासी म्हणून आम्ही धावलो. ऐसे एकदा मधुसूदन विचार न पाहता विष्णुगण 56 कोटी मिळून गरुडारूढ झाला असे. टार ढोल दंदुभिनाद समारंभे श्री गोविंद अमरपुरीत झाला नाद. ऐसे येऊनी पातले समस्त बेसले घालुनी पाळा आरडती विष्णू मंडळा. धरा मारा शब्द कोल्हळा एकदाची करतात. शिवगंजे शिवासहित देवासह अमरनाथ परम पाहुणे अवस्थित विष्णुमणी शोभला. सकळ दूता आज्ञापित म्हणे तुमच्या होईतात धरा मारा आलंबित अशस्त्रे अस्त्रे करून या. आपण घेऊन सुदर्शन गांडीव सजविले लवण इतके चरपटनाथे लक्षून भस्मचिपिटी कवडीत असे. मनात म्हणे विधिकुमार सुदर्शन हे आहे अनिवार्य तरी आपण आधीची वारासार करून या बैसावे. मग मोहनास्त्र जलपुनी होती सुदर्शन नामे फेकली भस्मचिपिटी. ते मोहनास्त्र सुदर्शन पोटी जाऊन या संचरले. तेने करू सुदर्शन अचळ झाले जड झाले मोहन. तेसाची गांडीव आणि सकळ गण उठावले नेटकी. ते पाहुणे चरण स्थित काय करिता झाला नाथ. विष्णुगण करुणी समस्त वाताकर्षण योजिले. वाताकर्षण प्रयोग नेटी गणी फेकता भस्मचिमुटी तेने विष्णू कटक सुभट श्वासोश्वास दाटले. कोंडताची श्वासोश्वास धैर्य न उरे मग समजतास. मग देह सांडून सकळ धरणीस धुळी माझी लुटती. खर सायके मोकळे हस्त शस्त्र विकार झाला बहु मुखी रुधिर विचकून दात नेत्र श्वेत करीता ती. सकळ सांडू पाहते प्राण हस्तपात आपले ती दुःखी होऊन. ते पाहुणी मधुसूदन सुदर्शन प्रेरित असे. सुदर्शनाथे वेडुरे काणिकी येऊनी राहिले सहस्त्रतरणी. ऐसे अति चंचळा होणी चपळ महा असरते. जैसा अश्वात श्यामकर्ण की धेनुगणी सुरभिरत्न तेवी अस्त्र सुदर्शन जाजवलेपणे मिळवले. ते सुदर्शन खोपे करून प्रेरित झाला रमारमण. परी ते नाथापाशी येऊन मोह करून वेष्टले. चित्ती म्हणे पिप्पलायन हा प्रत्यक्ष विष्णू नारायण स्वामी आपला वाचवा प्राण घोट घेतला दिसेना. तरी हे युद्ध पूर्ण नाही माझी परीक्षा पाहे निमित्त सहज करून या काही खेळ मज दावित असे. ऐसा विचार करून चित्ती नमन केले नाथाप्रती. नमून या दक्षिणा हस्ती जाऊन या विराजले. चरपट हाती सुदर्शन कुस्ती करिता मनोधर्म मग तो चरपट चांगुलपणे प्रत्यक्ष विष्णू भासत असे. एकीकडे वैकुंठनाथ आश्चर्य करी स्वचित्तात म्हणे मोहनी सुदर्शनाथे घेतले केसे अरिष्टाने. मग हाती गदा परताळून येता झाला रमारमण. ते चरपट्टे ते दृष्टी पाहून भस्मचिमुटी कवडीत असे. वाताकर्षण प्रयोग मंत्र सिद्ध करून तपपात्र समर लक्षणी कंज गात्र प्रेरी अस्त्र दुर्घटते. मग ते अस्त्र पवन गती संचरित झाले हृदयाप्रती. तेने झाले अरिष्ट अति धडाळून पडिले. हस्त विभक्त होऊनी गदा पडती झाली क्षिती आल्हादा. 5 जन्य प्रियपद गोविंदा सोडून मिरवत. ऐसे होता अव्यवस्थित ते पाहुणे चरपटनात. मग विष्णू जेवढी येऊन त्वरित निदृष्टी विलोकिता विष्णू लागी तो दृष्टी पडला कौस्तुभ म्हणे. मनात म्हणे आपणा लागून भूषणात घ्यावा हा. ऐसे म्हणून स्वचित्तात वैजयंतीची काढून घेत गळा ओपणी मोवळी ठेवीत रत्न मुकुट विष्णूच्या. शंख चक्र आदी करून हाती घेत असे ब्रह्मानंद. गदा कक्ष माझी घालून शिवापाशी पातला. शिव पाहुणे निज दृष्टी तो कपाल पात्र आणले पोटे. ते घेऊन झोळी त्रिपुटी सोडण्याच्या चालिला. चित्ती गमनागमन ध्यान त्वरे पातला सत्यग्राम. पितया पुढे शीघ्र येऊन उभा राहिला चरपट्टू. 5 जन्य सुदर्शन सव्य अपसव्य कराकर कक्ष गदा हृदयस्थान कौस्तुभ गळा शोभिवी. ते पाहुणे नाभूषित विष्णू चिन्हे भूषण स्थित मोहळी मुकुट विराजित अर्क तेजी चमकुनिया. ऐसे चिन्हे पाहता विधी मनी दचकला विशाळ बुद्धी म्हणे मुला काय त्रिशुद्धी केले आहे कळेना. मग चरपटाच्या धरुणी हात आपल्या अंकीवरी घेत गोंजारुनी पुसत चिन्हे कुठून आणली ही. हिरे म्हणे एका तात सहज शक्राच्या कुसुमलतात खेळत होतो पाहत अर्थ माते बनकरे ताडले.
मग म्या कोपे बंद कर मारून टाकले महिवर तया कैवारे हरिहर झुंजाव्या पातले. मग मी चित्ती शांत होऊन विकळ केले बहुविभू प्राण तया अंगीची भूषणे घेऊन आलो आहे महाराजा. ऐसे एकदा चरपट गोष्टी परम दचकला परमेष्टी. मग हृदयी धरुणी नाथ चरपटी गौरवित बाळाते म्हणे वत्सा माझ्या तात आजा तुझ्या विष्णू निश्चित. महादेव तो आराध्य दैवत मजसह जगाच्या. जरी ते होतील गतप्राण मग मही त्या वाचून आश्रय रहित होऊन जीवित्व आपले न चाले. तरी बाळा ओढ वेगी क्लेश हरवणी करी निरोगी नातरे मज जीवित्व भागी अंत्येष्टी करून जाईका. ऐसे बोलता चतुरान चित्ती वेष्टेला कृपे करून म्हणे ताता उठवीन सगळे का चाल घे. मग विधी आणि चरपटनाथ त्वरे पातले अमरपुरीत. तो हरिहर अव्यवस्थित चतुरानाने देखले. मग प्रेमाश्रो आनंदोळा म्हणे वेगे उठवी बाळा. वाताप्रशन चरपटे कळा काढविया घेतले. वात प्रेरक मंत्र जपून सावध केले सकळ देवजन. उपरी जे का गतप्राण संजीवनीने उठवले. सकळ सावध झाल्यापाठी ब्रह्मा करी धरूनची चरपटी विष्णू भवाच्या पदपोटी निज हस्तील उठिला. परी विष्णू चिन्ह भूषण स्थित पाहुण्या रामानात कोण हो विधी ते पुसत. तो ही प्रांजळ सांगत असे. मग जन्मापासून या अवतार लक्षण विधी सांगे देवा कारण. विष्णू सकळ वृत्तांत ऐकून ग्रीवे लागी तुकावे. मग म्हणे मम भूषणे वर्तले नाही विभक्तपण. माझ्याची अवतार जाण चरपटनाथ आहे हा. मग परमेष्ठी हस्ते करून चरपट अंगीचे काढून भूषण विष्णू लागी देऊन चरणी माथा ठेवीत असे. असो सकळांचे समाधान पाहुनी पावले स्वस्थान चरपट अवतार पिप्पलाय सर्व देवता देवळागी समजला. कपाल पात्र शिवे घेऊन गणासह पावला स्वस्थान. अमरपुरी सहस्रनायन देवासहित गेला असे. मग विधीने चरपट करी वाहून वाहता झाला ब्रह्मस्थान. एरीकडे नारद गायन करीत आला चक्रापासी. इंद्रा लागे नमस्कारून म्हणे तुम्हा झाले थोर विघ्न. येथे कोणता नारद येऊनी कळी करून गेला असे. आम्ही तुमच्या दर्शना येता कळीचे नारद आम्हा म्हणता तरी आजीची केसी बळवेता कोणी दाखविली तुम्हासी. येथे नारद बोलता वचन म्हणी खोचला सहस्रनारायण. चित्ते म्हणे हेची कारण नारद आम्हा बहुलास. ऐसे समजून स्वचित्तात कळीचे नारद कदा न म्हणत अल्प पूजने गौरवित. मग बोळविले तयासी. एरीकडे चतुरानन गेला स्वस्थाना चरपटीसी घेऊन तया मागे नारद येऊन सत्यलोकी देखिला. यापरी पुढे खेळीमेळी पर्वणी उत्तम पावली बळी. मणिकर्णिकेसी सर्व मंडळी स्नाना लागी जात असे. 21 स्वर्गीचे लोक समस्त मणिकर्णिकेसी आले बहुत. 21 स्वर्गीचे लोक समस्त मणिकर्णिकेसी आले बहुत. तया माझी चरपटीनाथ विधी हो घेऊन बेस आलासे. मग तात पुत्र करुणी स्नाना परतोनी आले स्वस्थाना. ह्या उपरी सहज स्थित होऊन संवत्सर भरला असे. नारद विद्या पूर्ण गमन मनी चिंतिता पावेस्ता. तया मार्गे गोरवून भोगावतीसी पातला. विधिसूत चरपटनाथ गमन करीत मही येत. तेथेही करुणी अन्य तीर्थ भोगावतीसी जात असे. करुणी भोगावतीचे स्नान सप्त पाताळ दृष्टी पाहून बळीराजाच्या गृही जाऊन वामना ते वंदिले. बळीने करुणी परम आतिथ्य बोलविला चरपटीनाथ. या उपरी इच्छापूर्णनाथ भ्रमण करी महिसी. ऐसी कथा ही सुरस कुसुम माळा ओपी त्यास. कवी मालू श्रोतियास भावे करून अर्पित असे. नरहरी वंशित दुंडीसूत अनन्न भावे संता शरणागत. मालू ऐसे नाम देहाप्रत ज्ञान कृपे मिरवित असे. स्वस्ति श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य की मेळागार. सदा परिसोत भावे चतुर 39 समाप्त. गोड हा श्रीकृष्णार्पण नमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 39 ओव्या 195 सिद्ध नवनाथ भक्तिसार 39 समाप्त. ओम सिद्धाय नमः.